1947 ला आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, स्वतंत्र झालो. आता 2047 येता येता आपल्याला इंडिपेंडन्स 2.0 ही नवी लढाई लढावी लागणार आहे. पहिल्या स्वतंत्रता आंदोलनात शत्रू समोर होता, थेट छातीवर गोळ्या झाडत होता. पण आता जो आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात ढकलू बघत आहे तो आहे अदृश्य शत्रू. होय, आपण गुलामगिरीच्या दिशेने पुन्हा वेगाने वाटचाल करत आहोत. एल्गो स्लेव्हरी आपल्याला घट्ट विळखा घालत आहे. आज अल्गोरिथमिक एम्पायर्स डेटाला वेपन म्हणून वापरतायत. तुमचे डिसिजन्स आता तुमचे राहिलेले नाहीत. तुमचे लाईक्स आणि डिसलाईक्स मायक्रो डिटेलमध्ये स्टडी होत आहेत आणि पर्सनलाइज सबकॉन्शियस ट्रिगर्स तयार केले जात आहेत तुमचे थॉट्स, डिसिजन्स, ऍक्शन्स कंट्रोल करण्यासाठी. द मोर यू स्क्रोल द मोर कॅप्टिव्ह स्लेव्ह यू बिकम. त्यामुळे आज आपण इंडिपेंडन्स डे साजरा करत असताना आपल्याला इंडिपेंडन्स 2.0 साठी तयार व्हावं लागेल. 2047 ची वाट न बघता आजच आपल्याला या हायटेक गुलामगिरीतून पूर्णतः मुक्त व्हावं लागेल. अन्यथा येणारा काळ कठीण असणार आहे. अल्गोरिथमिक गुलामगिरीच्या आरामदायक पिंजऱ्यात आपण आपले स्वातंत्र्यच नाही तर मानवी मूल्य देखील गमावून बसणार आहोत. म्हणूनच आपल्याला जर स्वातंत्र्य हवे असेल अल्गो माइंड प्रोग्रामिंग पासून, तर दूर राहावं लागेल बिंज स्क्रोलिंग पासून, सावध राहावं लागेल इन्फ्लुएन्सर ब्रेन वॉशिंग पासून, डिटॅच व्हावं लागेल युजलेस रील मेकिंग पासून आणि मुक्त व्हावं लागेल स्टुपिड ट्रेंड फॉलोइंग पासून. ही नवी लढाई आहे आणि ती सुरू होते तुमच्या हातातल्या स्क्रीन पासून. जय हिंद.